मित्रांनो, खताच्या लिंकिंगच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. 20 मे 2026 रोजी या संदर्भातील महत्त्वाचं परिपत्रक जारी करण्यात आलंय. आतापर्यंत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदानित खत घेताना नको असलेली खतं, औषधं, कीटकनाशकं आणि इतर उत्पादनं जबरदस्तीनं विकली जात होती. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत होती. नेमकं खत लिंकिंग म्हणजे काय? जेव्हा शेतकरी अनुदानित खत घेण्यासाठी जातो तेव्हा त्याच्यासोबत विना अनुदानित खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य, जैवखत किंवा इतर उत्पादनं सक्तीनं घ्यायला लावली जातात. यालाच खत लिंकिंग म्हटलं जातं. या प्रकाराविरोधात राज्यभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड आणि सीड डीलर्स असोसिएशन यांनी देखील शासनाकडे तक्रारी दिल्या होत्या. भारत सरकारच्या रसायनं व खत मंत्रालयानं 17 नोव्हेंबर 2022 रोजी स्पष्ट सांगितलं होतं की खतासोबत इतर उत्पादनांचं टॅगिंग किंवा लिंकिंग करणं बेकायदेशीर आणि अन्यायकारक आहे. आणि आता महाराष्ट्र शासनानं याबाबत मोठा निर्णय घेतलाय. 20 मे 2026 पासून अधिकृत परिपत्रक लागू करण्यात आलं असून खत कंपन्यांना लिंकिंग करण्यास तात्काळ मनाई करण्यात आलेली आहे. आता कंपन्या आणि विक्रेते फक्त परवान्यातील अनुदानित रासायनिक खतच विकू शकणार आहेत. त्यासोबत इतर विना अनुदानित खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा जैव उत्पादनं सक्तीनं विकता येणार नाहीत. जर कोणी खत लिंकिंग करताना आढळलं तर संबंधित कंपन्या आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आयुक्त कृषी कार्यालय पुणे यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारची जबरदस्ती दिसली तर त्वरित कृषी विभागाच्या निदर्शनास आणून द्या. प्रामाणिक दुकानदारांनी सुद्धा अशा तक्रारी कराव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक थांबेल. 20 मे 2026 रोजी घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे खत लिंकिंगची सक्ती थांबून शेतकऱ्यांची अनावश्यक लूट कमी होण्यास मदत होईल. धन्यवाद.